तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घ्यायला सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की सुप्रिया अर्णवसमोर सगळं सत्य आणणार आहे वल्लरीच्या बाबतीतलं, तर दुसऱ्या बाजूला नम्रता आकाशला आता राकेशची सगळी हकीकत सांगणार आहे। आता नेमकं सगळं कसं घडतं, काय घडतं हे बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलं आहे की अंजली आणि राकेश हे दोघंजणं कुठल्या ठिकाणी आहेत ही गोष्ट अर्णवला कळाली आहे। त्यानंतर अर्णवला आता ईश्वरी विचारते काय झालं सर, त्यावर अर्णव तिला सांगतो की ताई या ठिकाणी बसली आहे। त्यावर ईशू म्हणते अहो सर मग चला ना आपण लगेच जाऊया आणि अंजली ताईंना घरी परत घेऊन येऊया। अर्णव म्हणतो नाही, ती माझी ताई आहे, ती हट्टी आहे किती ते मला बरोबर माहिती आहे। आपण आता तिला कितीही विनवण्या केल्या ना तरी ती घरी परत येणार नाही आहे। एक काम करूया। आणि मग आता तो स्वतःच्या एका फ्लॅटची चावी घेतो। ईश्वरी म्हणते सर अहो ही किल्ली कसली घेताय, त्यावर अर्णव म्हणतो हा आपला हायवेजवळचा फ्लॅट आहे, या फ्लॅटच्या चाव्या मी ताईला नेऊन देणार आहे, तिला सांगतो तू तिथे जाऊन राहा। आणि मग अर्णव आणि ईश्वरी अंजलीकडे येतात। अर्णव आधी तर अंजलीला म्हणतो ताई तू घरी चल ना माझ्याबरोबर, ताई तू प्लीज ऐक ना माझं, माझ्याकडून चूक झाली, मी जिजूंवरती एवढा मोठा आरोप नको करायला हवा होता, पुन्हा मी असं नाही वागणार, पण प्लीज। अंजली म्हणते बास झालं चिंटू, मला पुन्हा पुन्हा तेच तेच नाही ऐकायचं आहे। ईश्वरी म्हणते ताई ऐका ना प्लीज ऐका, हे बघा जे झालं ना ते सगळं गैरसमजातनं झालं, पुन्हा असं आमच्याकडनं कधीच नाही होणार, प्लीज माफ करा ना अर्णव सरांना आणि मला। त्याबरोबर मग अर्णवचं आणि ईश्वरीचं अंजली काहीच ऐकत नसते। त्यावेळी अर्णव आता शेवटचा पर्याय म्हणजेच त्याच्या खिशातल्या आता हायवेजवळच्या फ्लॅटच्या किल्ल्या काढतो आणि अंजलीला म्हणतो ताई हा आपला हायवेजवळ घेतलेला नवीन फ्लॅट आहे, तू एक काम कर, तू इथे जाऊन राहा, तुला माझ्यासोबत नाही राहायचं ना, पण तुला त्रास झालेला मी नाही बघू शकत, माहिती आहे ना तुला, तू तिथे जाऊन राहा ना, तिथे कसलीच कमी नाही पडणार तुला, तू तिथे जाऊन राहा आणि मी सुद्धा तिथे तुला भेटणार नाही, मी दिसणारच नाही ना तुला, हां हे घे। त्याबरोबर हे बघून आता राकेश खुश होतो। राकेशला वाटतं चला बाबा एकदाचं डोक्याचं टेन्शन गेलं। पण अंजली काय म्हणते, अंजली म्हणते तुला काय वाटलं माझा नवरा मला सांभाळू शकत नाही का चिंटू, नाही काय आहे ना तुझ्यापेक्षा चांगलं नसलं जरी सांभाळू शकत ना तरी व्यवस्थित पोट भरेल एवढं तर मला तो सांभाळू शकतो आणि खाऊही घालू शकतो, त्यामुळे मला तुझ्याकडनं काहीही नको आहे आणि पुन्हा तू मला काहीतरी देणार आणि मला पुन्हा सुनावणार, त्यापेक्षा नकोच ना ते। अहो चला आपणच निघूया, या दोघांना थांबू दे इथेच हवं असेल तर। मग आता अंजली आणि राकेश तिकडनं निघतात। त्यानंतर आता कसं बसं राकेशने त्याच्या एका मित्राकडनं एका जुन्या घराचा जुगाड केलेला असतो। मग ते दोघं त्या घरात येतात। आता बराच दिवस त्या घरात कोणीही आले गेलेलं नसल्यामुळे ते घर आता पूर्णपणे बंजर खंडर झालेलं असतं। आता त्या घरामध्ये खूप सारा पसारा, धूळ, माती, सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेलं वगैरे सगळंच असं विचित्र असतं। आता अंजली म्हणते अहो बापरे हे घर इतकं अस्ताव्यस्त का, त्यावर राकेश म्हणतो अगं अंजली हे घर माझ्या मित्राचं आहे आणि हे घर बंदच असतं ना, त्यामुळे जवळपास 5-6 वर्ष ते घर बंदच आहे। त्याबरोबर अंजली म्हणते बरं काही हरकत नाही, आता आपण राहायला आलो आहे म्हटल्यावर आपल्यालाच साफसफाई करायला हवी ना, आपण झाडून घेऊयात का, त्यावर राकेश म्हणतो अंजली अगं असं काय करतेस, आता ही काय वेळ आहे का घर झाडत बसण्याची, किती रात्र झाली आहे बघ बरं, आता आपण दोघंही झोपून घेऊया, नंतर काय करायचं ते बघून घेऊ, म्हणून मी तुला म्हणत होतो की तुला असं बाहेर राहणं नाही जमणार। अगं अंजली मी अनाथ आहे, अनाथ आयुष्य असं घराबाहेर राहून काढलं आहे मी लोकांच्या दारावसरी, मला माहिती आहे ना तुला नाही झेपणार गं हे सगळं। अंजली म्हणते नाही आपण आता घराबाहेर पडलो ना तर कसलाच विचार नाही करायचा, काहीही परिस्थिती आली तरी तिला पाठ द्यायची असं मी ठरवलं आहे, म्हणजे ठरवलं आहे, बस आपण आता झोपूया। आणि मग राकेश तर त्या धुळीमातीत झोपतो, त्याला तर झोप लागते, पण बिचारी अंजली मात्र रात्रभर तशी जागी राहते, बसून राहते। दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली लवकरच 8 वाजता राकेशला उठवते आणि म्हणते अहो उठा, अहो उठा ना, अहो उठा, बघा सकाळ झाली, 8 वाजले, आपल्याला घरामध्ये काहीसुद्धा साहित्य नाही आहे, आपल्याला पहिलं घर झाडून घ्यायला हवं, त्याबरोबर घरातलं सामान वगैरे हवं आहे की, रेशन लागेल, भांडी-कुंडी लागतील, आपल्याला तुम्ही थोडंफार काहीतरी वस्तू का घेऊन या ना, तोपर्यंत मी घरातली साफसफाई करून घेईन, घर झाडून घेईन, उठा ना, अहो उठा उठा। अहो आता राकेश उठतो आणि अंजलीवर चिडतो आणि म्हणत असतो काय यार तुझं अंजली सकाळ सकाळ का उगाच माझ्या मागे लागतेस, नुसती तुझी घाई, काय घाई करतेस एवढी,
त्याबरोबर अंजली राकेशकडे विचित्र नजरेने बघते. तसा राकेश उठून बसतो आणि म्हणत असतो, अंजली सॉरी, मी तुझ्यावर चिडायला नको होतं. अगं पण इतक्या सकाळ सकाळ आणि सॉरी अंजली. त्यावर अंजली म्हणते, अहो पण मी तुम्हाला मजा करण्यासाठी नाहीच उठवत आहे. आपण नवीन घरात राहायला आलो आहे म्हटल्यावर नवीन घरात नवीन संसार तर लागणारच ना आपल्याला. राकेश म्हणतो, हो लागेल ना लागेल, तू काही काळजी करू नको, काय करायचं ते मी बघतो. काय काय हव्यात तुला वस्तू का? आता अंजली राकेशला वस्तुकांची यादी सांगते. ती म्हणत असते, हे बघा आता हंतरून पांघरून तर तुम्हाला आपल्या दोघांपुरतं होईल एवढं तुमच्या मित्राने दिलं आहे. मग घरातल्या बेसिक वस्तू, पहिला तर गॅस सिलेंडर आला, गॅस महत्त्वाचंच आहे, आणि त्याच्यानंतरनं थोडीफार भांडी वगैरे लागतील. हो इतकं म्हणजे सामान लागेल घरातलं, डाळ तांदूळ पीठ तेल मसाला मिरची, ह्या बेसिक वस्तू का लागतील, या घेऊन या पहिल्या तुम्ही, तोपर्यंत मी घर झाडायला घेते. काय एवढं बोलून आता अंजली तिच्या कामाला लागते. आता राकेश म्हणतो, अगं ह्या बावळट बाईला आता मी कुठून सांगू की माझ्याकडे एक दमडी नाही आहे आणि आता मला कोणी दारात उभंसुद्धा करणार नाही. ऑलरेडी जे 10 लाख रुपये घेतले ते फेडले नाही आहेत अजून, तर आता हिच्यामुळे मला दुसरं पुन्हा वाढीव कर्ज घ्यावं लागणार. अंजली म्हणते, काय हो कसला विचार करताय तुम्ही? राकेश म्हणतो, हेच तू झाडू नकोस, मी झाडीन ना घर येऊन. अंजली म्हणते, अहो नाही नको, तुम्ही जाऊन साहित्य घेऊन या, तोपर्यंत मी घर झाडते. त्याने संसार उभा करायचा आहे म्हटल्यावर दोघांनाही तेवढेच कष्ट केले पाहिजेत ना. त्यावर राकेश म्हणतो, अगं पण प्रेग्नंट. त्यावर अंजली म्हणते, असू द्या हो, प्रेग्नंट आहे, आजारी नाही, तुम्ही जा मी घर आवरते. मग राकेश ठीक आहे म्हणतो आणि घरातनं बाहेर पडतो. आता तो विचार करतो की आता काय करू, कोणाकडे मागू पैसे. त्या दादाकडे पुन्हा पैसे मागायला गेलो तर तो तर माझा जीवच घेईल, आणि दुसरे कुठून पैसे मिळतील असा अर्णवने काही सोर्सही ठेवलेला नाही आहे माझ्याकडे. मग काय बरं करता येईल? एक काम करतो, एखाद्या मित्राला फोन करतो, एखाद्या मित्राकडनं 10-12 हजार रुपये घेतो, बघूया काय होतं आहे ते पुढे. काही दिवसांनी आणखीन काहीतरी पर्याय मिळेल. नाही नको, एक काम करतो, 20-25 हजार रुपये घेतो, म्हणजे काय होईल, जरा जास्त दिवसांपर्यंत सगळं व्यवस्थित राहील, आणि नंतर मी ह्या थोडे दिवसात त्या अंजलीला बनवेनच इकडनं पुन्हा तिच्या माहेरी राहायला जाण्यासाठी. मग आता राकेश हा घरातनं बाहेर पडतो. अंजली त्याला म्हणते, अहो एक गोष्ट लक्षात ठेवा, घरी येताना मला फोन करा. राकेश होकार देतो आणि निघून जातो. बिचारी अंजली जीवाच्या आकांताने जमत नसताना झेपत नसताना घर झाडायला घेते. आता ती म्हणत असते की चिंटूला काय वाटतं, तो काय माझ्या नवऱ्याला काहीही बोलेल आणि मी ऐकून घेईन का? नाही, आम्ही गरिबीत का होईना पण सुखाने चांगला संसार थाटू. तर आता दुसऱ्या बाजूला राकेश हा घरातनं बाहेर आलेला असतो, आणि आता बाहेर येऊन तो त्याच्या एका मित्राला पैशांसाठी फोन करतो आणि म्हणतो, मला जरा 20-25 हजार रुपये हवे होते. त्याचा मित्र म्हणतो, तुला एक फुटकी दमडी देणार नाही आहे मी, नालायका, नेहमी पैसे घेतोस आणि पैसे परत करायची वेळ आली की मोबाईल बंद करून ठेवतोस, ठेव फोन. आणि तो फोन कट करतो. राकेश विचार करतो, अरे यार, मग तो दुसऱ्या मित्राला कॉल करतो आणि दुसऱ्या मित्राकडे 25 हजार रुपये मागतो. दुसरा मित्र म्हणतो की नाही मला नाही जमणार आणि मी तुला देणारसुद्धा नाही आहे माझ्याकडे पैसे असले तरी, कारण तू पैसे परत करताना खूप नाटकी करतोस. गेल्या वेळेस तू माझे 10 हजार घेतले ते अजून दिले नाही आहेस. राकेश म्हणतो, हो मी देणारच होतो, पण मला पुन्हा गरज लागली. तो मित्रसुद्धा फोन कट करतो. मग राकेश तिसऱ्या मित्राला फोन करतो, तिसरा मित्रसुद्धा कट करतो, चौथ्याला करतो, चौथाही कट करतो, 5व्याला 6व्याला, जवळपास 9-10 मित्र झाल्याच्या नंतर मग राकेश त्याच्या शेवटच्या मित्राला कॉल करतो आणि त्याला सांगतो की आता मला पैसे हवेत. कधी वाटतं का सगळं असूनही आयुष्यात काहीतरी कमी आहे? प्रयत्न खूप करता पण यश मात्र दूरच राहतं. प्रेम, पैसा, संसार, आरोग्य, सगळ्याच गोष्टी एकाच वेळी अडचणीत आहात? मग काळजी करू नका, कारण आता उपाय आहे. स्वामी समर्थ ज्योतिषी केंद्र, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्योतिषी माधवराव जोशी, वंशीकरण स्पेशालिस्ट. समस्या कोणतीही असो, उपाय मात्र नक्की. लग्नयोग, संतान सुख, पती पत्नीमध्ये होणारं भांडण, पैशात बरकत नसणे, मनातलं प्रेम मिळवणे, मंगलदोष, कोर्ट केस, घर जमीन त्रास, नोकरी समस्या, व्यापार अडचणी, आरोग्य समस्या, लव्ह मॅरेज, स्त्री पुरुष वंशीकरण किंवा करणी बाधा असो, अशा एखाद्या गुप्त व अतिशय कठीण समस्येत असाल तर आजच गुरुजींशी संपर्क साधा. फक्त 3 दिवसात तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. विश्वास ठेवा, बदल स्वतः अनुभवा. धन्यवाद. 25 हजार रुपये. त्याचा मित्र म्हणतो, 25 हजार तर देणार नाही, पण 5 ते 10 हजार रुपये देईन. मग बघ, तुला हवे असतील तर ये, पण वेळेवरती पैसे परत करायचे. राकेश म्हणतो, ठीक आहे. मग राकेश त्याच्या मित्राकडनं 10 हजार रुपये रोख रक्कम घेतो आणि त्यानंतर बाजारात जाऊन तो घरातलं सामान घेऊन येतो. आणि आता तो सगळं ते साहित्य घेऊन घरी येतो. अंजली म्हणते,
बरं झालं. चला आता बेसिक गरजेच्या वस्तू तर तुम्ही आणल्यात. अहो पण महत्त्वाचा असतो गॅस. तो गॅसच नाही आहे आपल्याकडे. मग जेवण बनवणार कशावर? राकेश अंजलीवर चिडतो आणि म्हणतो, ए अंजली, आता एवढ्या सर्व वस्तू का एवढ्या पटापट मी तरी कुठनं आणणार गं? मी म्हणजे काय तुला तुझा भाऊ वाटतो का? सार अगं तो आहे मोठा श्रीमंत बिझनेसमन. त्याच्या एका शब्दावरती गोष्टी पटापट मॅनेज होऊ शकतात. माझं तसं नाही आहे. मला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितच कराव्या लागतील ना. म्हणून तुला म्हणतोय का राहायचं आहे तुला या घाणी कचऱ्यात? जाऊयात ना पुन्हा आपण आपल्या घरी. त्यावर अंजली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? आणि ती पुन्हा त्याच्याकडे विचित्र बघते. तिला कळत नसतं की राकेश इतका का हायपर होतोय. घर मी सुद्धा सोडलंय, पण माझ्या इतकं जास्त घर सोडल्याचं दुःख राकेशलाच आहे. अंजली म्हणते, अहो तुम्हाला तो अर्णव वाटेल तसं घालून पाडून बोलतो आणि मी त्याचं ऐकून घ्यावं असं वाटतं तुम्हाला. एक बायको म्हणून मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण तुमचा पुरुषार्थ दुखवत नाही का? सांगा ना, तुम्हाला काही वाटत नाही का? मग राकेश आता मनात म्हणतो, अगं बाई मी निर्लज्जच आहे. तर अंजली म्हणते, मी तुमच्याकडे काहीतरी प्रश्नाचं उत्तर मागते. सांगा ना मला, तुमचा पुरुषार्थ दुखवत नाही का? प्रत्येक वेळी चिंटू तुम्हाला त्याच्या मनात येईल तसं मनात येईल ते घालून पाडून बोलल्यावर. त्यावर राकेश म्हणतो, दुखावतो गं दुखावतो अंजली, पुरुषार्थ खूप दुखावतो, पण काय करणार? काही उपयोग नाही ना पुरुषार्थ दुखून. कितीही झालं तरी मी अनाथ, आश्रित, बिचारा, गरीब, घर जावई मुलगा होतो ना. त्यामुळे अर्णव मला किती आणि काहीही बोलला तरी मला ऐकून घेणं होतं, कारण माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. पण आता काय करणार मी? बघ ना, आतासुद्धा मी सामान आणलं आहे, पण माझ्याकडे गॅस सिलेंडर आणायला पैसे नव्हते, शेगडी आणायला पैसे नव्हतेच ना. त्यावर अंजली म्हणते, मग काय करायचं आपण आता? राकेश तिला सांगतो, तू चुलीवर स्वयंपाक कर. अंजली म्हणते, अहो चुलीवर कसं करू? मी कधीच केलं नाही आहे. राकेश म्हणतो, तुला मॅनेज करावं लागेल, नाहीतर मग आपण पुन्हा आपल्या घरी निघून जाऊया. अंजली म्हणते, मी चुलीवर स्वयंपाक करेन. राकेश मनात म्हणतो, सुंब जळाला पण पीळ नाही जाते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला सुप्रियाला हे जे काही आकाशकडनं समजलेलं असतं की अंजली घर वगैरे सोडून गेली आहे, हे सगळं समजल्यानंतर सुप्रिया आता विचार करते, बापरे एवढ्या सर्व गोष्टी घडल्या आणि इशूने मला सांगितलंसुद्धा नाही. सध्या घरी खूपच जास्त तिच्या टेन्शनचं वातावरण असणार आहे. मी एक काम करते, मी जाऊन स्वतःच इशूला तिकडे भेटते. सध्या इशूला खूप वाईट वाटत असेल, ती खूप टेन्शनमध्ये असेल, तिला जर मी भेटले जाऊन तर जरा बरं वाटेल. मग सुप्रिया नम्रताला सांगते, नम्रता तू आज क्लाउड किचन सांभाळ, सगळं काम वगैरे व्यवस्थित बघ, मला इशूकडे जायचं आहे. आणि मग ती ईश्वरीच्या घरी येते. आता ती ईश्वरीच्या घरी येते तेव्हाच बरोबर नक्की राकेशनेही काय भानगड केली आणि तो अंजलीला घेऊन कुठे गेला आहे हे विचारलं पाहिजे असा विचार करून वल्लरी बाहेर आलेली असते राकेशला फोन करायला. बरोबर त्याच वेळी तिकडे सुप्रिया येते आणि सुप्रिया आता वल्लरीला बाहेर बघते. आता त्याबरोबर वल्लरी पटकन गाडीत पुन्हा बसते आणि गाडीवाल्याला सांगते, ड्रायव्हर गाडी सुरू कर. ड्रायव्हर विचारत असतो, मॅडम कुठे जायचं आहे? त्यावर ती म्हणते, मी सांगते नंतर, तू पहिले गाडी सुरू कर. मग आता ती गाडी सुरू करायला लावते घाईघाईने आणि गाडी घेऊन तिकडनं पळ काढते. सुप्रिया विचार करते, ही तीच बाई होती, ही पुन्हा आली होती इथे ईश्वरीच्या घराच्या एवढ्या जवळ. हे सगळं मला इशूला सांगितलंच पाहिजे. ही नक्की कोण बाई आहे आणि ही कशी काय इथे आली हे बघितलं पाहिजे. मग सुप्रिया ही अजिबात वेळ वाया न घालवता ताबडतोब ईश्वरीकडे घरात येते आणि मग आता ती ईश्वरीला आणि अर्णवला सांगू लागते की आता तुमच्या घराबाहेर मला ती बाई दिसली होती. ईश्वरी म्हणते, बाई कोण बाई आई? त्यावर मग सुप्रिया म्हणते, इशू अगं असं काय करतेस? ज्या बाईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ज्या बाईमुळे तुझा संसार उद्ध्वस्तीच्या मार्गावर आला आहे ना, ती बाई, तीच बाई मला आत्ता दिसली होती. अगं ती इथे तुझ्या घराबाहेर नाक्यावर होती. त्याबरोबर हे ऐकून आता ईश्वरीला खूप मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, काय आमच्या घराबाहेर होती ती बाई? कोण आहे ही बाई जी इतकी हिंमत करते, जी आपल्या घराबाहेर येते? नाही, जर ही बाई इथे जवळपास कुठेतरी येते आहे याचा अर्थ ती इथलेच कुठेतरी भागात राहत असणार आहे. आपण आता तिला शोधून काढायचीच आहे. मी आजच अर्णव सरांशी बोलते. आपण काहीही करून लवकरात लवकर त्या बाईला शोधलंच पाहिजे आता. मग ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवला आता ती सांगते की अर्णव सर, माझी आई एवढं खोटं नाही बोलणार, माझा पूर्ण विश्वास आहे. जर आईने त्या बाईला बघितलं ना तर आपण एक काम करूया, आपण स्केच आर्टिस्टकडनं त्या बाईचं स्केच ड्रॉ करून घेऊया आणि काही मिळतं आहे का आपल्याला ते बघूयात. अर्णव सर, हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही शब्द दिला आहेत ना मला की तुम्ही मला या सगळ्यासाठी मदत कराल म्हणून, मग प्लीज माझी मदत करा. अहो कदाचित
ती बाई इथेच कुठेतरी आसपासच्या भागात असेल. आपण जर तिला लवकरात लवकर शोधायला सुरुवात केली ना तर नक्की ती आपल्याला लवकरात लवकर सापडूसुद्धा शकते. आणि तुमच्या मनात माझ्या आईबद्दल जे काही गैरसमज झालेत ना, ज्या काही शंका तयार झाल्यात ना, त्यांचं निरसन होऊ शकतं. सर प्लीज. अर्णव म्हणतो ऑल राईट. मी एक काम करतो, आपल्या डिझायनिंग डिपार्टमेंटमध्ये सूरज म्हणून एक मुलगा आहे, त्याला सांगून ठेवतो. सूरजकडे आपण तिघंजणं जाऊया, तो आपल्याला उत्तम स्केच बनवून देईल. तो एक चांगला स्केच आर्टिस्ट आहे. त्यावर ईश्वरी म्हणते ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मग आता ईश्वरी ही देवाकडे प्रार्थना करते. म्हणत असते ती, गणूबाप्पा आता तुझ्याच हातात आहे सगळं. आता त्या बाईचा व्यवस्थित आम्हाला स्केच बनवून मिळू देत, म्हणजे त्या स्केचवरून आम्हाला ती बाई कोण आहे तिच्यापर्यंत पोहोचता येईल. आणि दुसऱ्या बाजूला अंजलीताईंचं सुद्धा रक्षण कर रे बाबा. आणि मग त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं सुप्रियाबरोबर त्या सूरजकडे स्केच आर्टिस्टकडे पोहोचतात. आणि मग त्या स्केच आर्टिस्टला अर्णव आम्हाला हवंय तसं स्केच बनवून दे असं सांगतो. स्केच आर्टिस्ट सुप्रियाच्या वर्णनाप्रमाणे स्केच बनवतो आणि ते स्केच वल्लरीचं बनतं. वल्लरीचं स्केच बघून अर्णवला ईश्वरीला खूप मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, आई अगं काय हे, तू वल्लरी मामींचं स्केच का बनवायला सांगितलंस? या वल्लरी मामी आहेत अर्णव सरांची मामी. अगं अर्णव सरांना आणि अंजलीताईंना त्यांची आई गेल्यानंतर लहानाचं मोठं केलं आहे मामांनी आणि वल्लरी मामींनी. ह्या वल्लरी मामी आहेत आपल्या आकाश सरांची आई आहे, ही नमुताईची होणारी सासू. तू हिचं स्केच का बनवायला लावलंस? त्यावर आता हे ऐकून तर सुप्रियाला खूप मोठा धक्काच बसतो. सुप्रिया म्हणते, काय ही नमूची होणारी सासू आहे आणि अर्णवची मामी? कसं शक्य आहे हे? ईशू अगं ही तीच बाई आहे जी मला त्या दिवशी गेटवरती भेटली होती. त्या दिवशी रमाकांत साहेबांच्या घरात काहीतरी फंक्शन होतं आणि मी तिकडे गेले होते, तेव्हा ही बाई गेटच्या बाहेर होती आणि हिने मला सांगितलं की रमाकांत साहेब घरी अशी ऑफिसची कामं करत नाहीत, मी तुमची भेट घालून देईन. आणि मग हिने मला हॉटेलवर पाठवलं होतं. मला व्यवस्थित आठवतं ईशू, तू काय बोलतेस हे सगळं? मला आता सुप्रियाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो की चक्क अर्णवच्या मामीने एवढा मोठा कांड घडवून आणला का, कशासाठी, तिला हे सगळं करून काय मिळालं असेल, हे सगळे प्रश्न आता सुप्रियाला सुद्धा पडलेले असतात. तर तोपर्यंत इकडे अर्णव तर पूर्णपणे खचून गेलेला असतो की माझ्याच सख्या मामीने एवढं सगळं का केलं असेल. त्याबरोबर मग सुप्रिया आता अर्णवला सावरते. ती अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणत असते, जावई बापू मला माहिती आहे सध्या तुम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे, पण प्लीज सावरा स्वतःला, शांत व्हा. हे बघा आता जे घडलं आहे ते सगळं विसरून जा. नाही मला मान्य आहे जे घडलं आहे ते खूप विचित्र आणि चुकीचं आहे, पण अहो त्या वल्लरी मामींनीच तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे, अंजलीताईंचं तुमचं सगळं सांभाळलं आहे. आता तुम्ही जर त्यांना काही बोललात तर ते चुकीचं दिसेल, चुकीचं ठरेल. त्यापेक्षा जे घडलं आहे ते सगळं विसरून जा. आता तुम्ही रागराग केल्याने, घरात भांडणं केल्याने, क्लेश केल्याने तुमची आई परत येणार नाही आहे ना. उगाच फक्त घरातली माणसं, घरातली नाती सगळं तुटावलं जाईल. त्यामुळे प्लीज. तर दुसऱ्या बाजूला आता आकाश हा घरी तर आलेला असतो, पण त्याला घरी येताना नम्रता खूप जास्त डिस्टर्ब वाटलेली असते. नम्रताचा तो डिस्टर्ब चेहरा आकाशच्या म्हणजे नजरेखालून जातच नसतो. आकाशला सतत असं वाटत असतं की नम्रताला मला काहीतरी सांगायचं होतं, पण नम्रता सांगू शकलेली नाही आहे. नम्रता गप्प राहिली आहे. नक्की काय असेल नम्रताच्या मनात? तिला मला जिजूंबद्दल काही बोलायचं असेल का, की तिला काही दुसरं सांगायचं असेल? नम्रता कधीच पटकन एखादी गोष्ट बोलत नाही, पण चक्क नम्रताने कधीही राकेश जिजूंना न बघता सरळ ईश्वरीची आणि अर्णवदादाची बाजू घेतली. नाही, नक्कीच काहीतरी असेल जे नम्रता माझ्यापासून लपवते आहे, मला तिच्याशी बोललं पाहिजे. आकाश नम्रताला कॉल करतो आणि म्हणत असतो, नम्रता मी निघताना तू अपसेट होतीस, ही गोष्ट मी नोटीस केली होती. काय झालं आहे सांग मला, तू का अपसेट होतीस? तुझ्या मनात अशी कुठली गोष्ट खटखटती आहे का जी तुला मला सांगायची होती पण तू सांगू शकलेली नाही आहेस? आणि तू जिजूंबद्दल काय बोलत होतीस? तू काहीतरी बोलणारच होतीस, इतक्यात तिकडे तुझी आई आली आणि तू गप्प राहिलीस. त्यावर नमू म्हणते, नाही हो आकाश सर, तसं काही नाही आहे. मग आता नमू विचार करते, काय करू? आकाश सरांना सगळं खरं सांगून टाकू का? नाही, नको. हे बघ नमू, ऑलरेडी खूप कॉम्प्लिकेशन आहेत, त्यात जर तू आकाश सरांना आणखीन काही सांगून टाकलंस तर सगळी गडबड होऊन जाईल. मग नमू म्हणते, नाही आकाश सर, तसं काही नाही आहे. आणि जर तसं काही असतं तर मी तुम्हाला सांगितलंच असतं ना, मी का तुमच्यापासून कधी काही लपवेन?
त्याबरोबर आकाश म्हणतो, नम्रता आर यू शुअर ऑन इट? नम्रता म्हणते, हो आकाश सर. आकाश म्हणतो, नम्रता तुला माझी शपथ आहे, जे काही तुझ्या मनात असेल ना ते सगळं मला स्पष्टपणे आणि खरं सांगून टाक बरं. काय चाललं आहे तुझ्या मनात? बोल नम्रता. तुझं गप्प राहणं माझ्या आतल्या आत मनाला खातं आहे आणि जेव्हा तुम्ही मुली काही नाही असं म्हणता ना तेव्हाच खूप काही असतं हे मला व्यवस्थित माहिती आहे. बोल बरं. मग नम्रता आता आकाशला म्हणते, आकाश सर मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे की नाही ते शांतपणे ऐकून घ्या, पॅनिक होऊ नका. आकाश म्हणतो, नाही होणार, सांग. नम्रता आकाशला सांगू लागते, आकाश सर ज्या राजेश जिजूंची बाजू घेऊन तुम्ही मगाशी माझ्याशी बोलत होतात ना ते राजेश जिजू एक नंबरचे नालायक आहेत, खोटारडा माणूस आहे तो एक नंबरचा. आकाश म्हणतो, नम्रता तू माझ्या ताईच्या नवऱ्याबद्दल बोलतेस, काय बोलतेस हे? त्यावर नम्रता म्हणते, ते एक नंबरचे खोटारडे आणि फ्रॉड आहेत. आपल्या इशूचं लग्न ठरलं होतं तुम्हाला माहिती आहे, राकेश नाईक म्हणून मुलगा होता, तो दुसरा तिसरा कोणीही नसून हाच होता तुमचा ताईचा नवरा राजेश भोसले. आणि तो सगळ्यांना सांगतो की तो वकील आहे. तो वकील वगैरे काही नाही आहे, फेक आहे ते सगळं, फ्रॉड खोटारडा येतो. अहो त्याने तर इशूला तिचा फायदा घेण्यासाठी एका हॉटेलवरती सुद्धा नेलं होतं, पण वेळेवरती तिथे अर्णव जिजू पोहोचले आणि त्यांनी इशूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि त्या दोघांनी लग्न केलं, म्हणून इशूला बदनामीपासून वाचता आलं. म्हणून अर्णव जिजूंनी इशूबरोबर एवढ्या घाईघाईने लग्न केलं होतं. अहो तो नीच नालायक माणूस माझ्या बहिणीला त्या तसल्या फालतू हॉटेलमध्ये सोडून पळून गेला होता. त्यावर हे सगळं ऐकून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. नमू पुढे सांगते, अहो इतकंच नाही, अंजलीताईंना सुद्धा तो काहीतरी त्रास देतच असणार. मला तर अंजलीताईंची खूप काळजी वाटते हो. तुम्हाला नाही माहिती तो राकेश किती नीच नालायक आणि खालच्या पातळीचा माणूस आहे ते. अहो तो वाटतो ना तितका चांगला नाही आहे, बनेल आहे तो एक नंबरचा बनेल. आता हे सगळं ऐकून मात्र आकाश याला काय बोलावं आणि काय नाही सुचतच नसतं. नम्रता म्हणते, आकाश सर मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे त्यामुळे प्लीज पॅनिक होऊ नका आणि काही चुकीचं करू नका, समजलं ना? नाहीतर इशू आणि जिजूंना नाही आवडणार मी सगळं हे तुम्हाला सांगितलेलं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा.